लेट अस सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बेटा आपण सॉल्व करू. ओके. सो क्वेश्चन आपल्याकडे या टाईपनं आहे. आपल्याला दिलंय द इक्वेशन ऑफ सर्कल कॉन्सेंट्रिक विथ द सर्कल C1. आपल्याला एक इक्वेशन ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे जे या सर्कल सोबत काय आहे, कॉन्सेंट्रिक. या सर्कल सोबत कोण आहे, कॉन्सेंट्रिक. याचा अर्थ काय, जो या सर्कलचा एरिया असेल तोच आपल्या पण सर्कलचा एरिया, जो या सर्कलचा सेंटर असेल तोच आपल्या पण सर्कलचा काय असेल, सेंटर. सर्कल कॉन्सेंट्रिक आहेत म्हणजे दोघांचे सेंटर काय असतील, सेम. म्हणजे इनिशियली मी याच्यावरून काय काढणार, सेंटर, आणि त्याला रिक्वायर्ड सर्कलचं पण सेंटर आपण अज्युम करू शकतो. आपल्याला माहित आहे इक्वेशन ऑफ सर्कलसाठी सेंटर सोबत कोणाची आवश्यकता असते, रेडियस. पण मग आता रेडियस आपल्याला दिली का, नाही. त्यांनी सांगितलं की या सर्कलचा एरिया, जो आपल्या सर्कलचा जो एरिया आहे तो या सर्कलच्या काय एरियाच्या काय आहे, डबल. आपल्या रिक्वायर्ड सर्कलचा एरिया गिवन सर्कलच्या एरियाचा काय आहे, डबल. सॉल्व करू आपण क्वेश्चनला. म्हणजे पहिले आपण गिवन सर्कलचा एरिया काढू आणि रिक्वायर्ड सर्कलचा एरिया त्याच्या काय अज्युम करू, डबल. त्याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल, आर ची. एकदम सोपा क्वेश्चन आहे जेव्हा आपण बाय प्रोसेस त्याला सॉल्व करू. ओके, स्टार्ट करतो बेटा मी सॉल्व करायला. पहिले तर गिवन इक्वेशन ऑफ सर्कल पहा काय आहे. ॲज आपल्याकडे सर्कलचं इक्वेशन आहे बेटा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 4y मायनस 12 इक्वल टू 0. डिरेक्टली आपल्याला सेंटर भेटू शकते पण मी डिटेलमध्ये सॉल्व करतो. काय म्हणणार आपण, लेट अस कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ gx प्लस 2 टाइम्स ऑफ fy प्लस c इज इक्वल्स टू 0. यासोबत आपल्याला काय करायचं, त्याला कम्पेअर. काय बनेल बेटा आपल्याकडे व्हॅल्यू. सो बेसिकली आपण सांगणार की एक्स ची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे, कोणाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, 2g आणि 2f. 2g इज इक्वल्स टू किती, -6. ओके, 2f इज इक्वल्स टू किती, -4. आणि c इज इक्वल्स टू किती, -12. c इक्वल टू किती, -12. सेंटर सांगा पहिले. सो काय म्हणणार बेटा, g इज इक्वल्स टू किती, -3. f इज इक्वल्स टू किती, -2. सेंटर काय असते आपलं, -g, -f. चला चेक करा. मायनस ऑफ g विच इज इक्वल टू मायनस ऑफ -3. म्हणजेच किती बनेल, -g इज इक्वल टू 3. ओके, f इज इक्वल्स टू मायनस ऑफ -2 मीन्स -f इज इक्वल्स टू किती, 2. करेक्ट आहे. सो काय म्हणणार बेटा, देअरफॉर सेंटर ऑफ सर्कल काय असते, सेंटर ऑफ सर्कल इज -g, -f which is equals to 3,2 which is equal to 3,2. ओके, आणि रिक्वायर्ड सर्कल या सर्कल सोबत काय आहे, कॉन्सेंट्रिक. त्याच्यामुळे जो याचा सेंटर तोच रिक्वायर्ड सर्कलचा पण सेंटर. बघा आपल्याला कॉन्सेंट्रिक सर्कल दिलेले आहेत. रिक्वायर्ड सर्कलची रेडियस आपल्याला माहिती नाही पण या सर्कलची रेडियस आपल्याला काढता येते. सो काय म्हणतो बेटा मी, रेडियस ऑफ गिवन सर्कल. काय म्हणतो मी, रेडियस ऑफ गिवन सर्कल. गिवन सर्कलची रेडियस कशी मिळेल तुम्हाला सांगा. रेडियस म्हणजे काय असते, आर. ओके, रेडियस मीन्स आर विच इज इक्वल्स टू काय असेल बेटा आपल्याकडे, आर इज इक्वल्स टू √ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c. व्हॅल्यू पुट करा बेटा. √ऑफ व्हॉट इज g स्क्वेअर, g चा स्क्वेअर म्हणजे किती, -3 चा स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मीन्स -2 स्क्वेअर. ओके, मायनस c मीन्स व्हॉट, c ची व्हॅल्यू किती आहे, -12. सो फायनली व्हॅल्यू असेल आपल्याकडे किती, c ची व्हॅल्यू -12 आय एम सॉरी. ओके, सो -3 स्क्वेअर इज 9, -2 स्क्वेअर इज 4, मायनस बिकम +12. ॲडिशन करा बेटा सगळ्यांची. दॅट इज इक्वल्स टू 9 + 4 13, 13 + 12 मीन्स 25. ओके, सो रेडियस इज रूट ऑफ 25 विच इज इक्वल्स टू 5 युनिट. सो वी हॅव दी व्हॅल्यू ऑफ रेडियस ऑफ गिवन सर्कल. गिवन सर्कल जे आहे त्या सर्कलची रेडियस किती आहे, 5 युनिट. गिवन सर्कलची रेडियस किती आहे बेटा, 5 युनिट. आता बघा नीट लक्षात घ्या आपल्याकडे काय पॅरामीटर आहे. त्यांनी काय सांगितलं की जे रिक्वायर्ड सर्कल आहे
त्याचा एरिया आपल्या सर्कलच्या एरियाच्या काय आहे डबल, आपल्या सर्कलच्या एरियाच्या काय आहे डबल. सो काय म्हणतो मी, आपण म्हणणार एरिया ऑफ रिक्वायर्ड सर्कल, एरिया ऑफ रिक्वायर्ड सर्कल, एरिया ऑफ रिक्वायर्ड सर्कल. ओके, हा काय आहे बेटा 2 टाइम्स एरिया ऑफ गिवन सर्कल, एरिया ऑफ गिवन सर्कल, एरिया ऑफ गिवन सर्कल. करेक्ट आहे. असं रिलेशन आपल्याला दिलं. इकडे पहा, आपल्याला एक रिक्वायर्ड सर्कलची रेडियस असेल आणि एक गिवन सर्कलची. मी अज्युम करतो की हे सर्कल काय आहे मोठं, अरे बरोबर की नाही, याच्या काय आहे ते डबल, म्हणून याच्या रेडियसला काय म्हणतो मी कॅपिटल आर आणि याच्या रेडियसला काय म्हणतो स्मॉल आर. काय म्हणतो बेटा स्मॉल आर. अरे चालते ना. गिवन सर्कलची रेडियस काय घेतली स्मॉल आर आणि रिक्वायर्डची काय घेतली कॅपिटल आर, कारण ते काय मोठं आहे, काहीतरी व्हेरिएशन पाहिजे होतं. फॉर्म्युला सांगा बेटा. व्हॉट इज एरिया ऑफ सर्कल, पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. म्हणजे इथे किती बनेल पाय आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 रिमेन्स ॲज इट इज. अरे 2 रिमेन्स ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. बघा एरिया कधी वाढेल जेव्हा रेडियस वाढेल, कारण पाय हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. पाय इज 3.14, तो चेंज होणार आहे का नाही. ओके बघा या टाईपनं व्हॅल्यू बनली. सरळ सरळ आपण सांगू शकतो की इथली रेडियस आणि सॉरी इथला पाय आणि इथला पाय काय होऊन जाईल कॅन्सल. ओके सो आपल्याकडे काय बनेल बेटा कॅपिटल आर स्क्वेअर, कॅपिटल आरचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय स्मॉल आर म्हणजे किती आहे 5 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड किंवा सॉल्व करा त्याला. काय बनेल आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घेतला तर इथं किती बनेल बेटा √2 आणि मल्टिप्लाइड बाय 5 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट 5 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती 5. अरे ओके आहे ना. सो कॅपिटल आर ची व्हॅल्यू किती बनली तुमच्याकडे 5√2. किती बेटा 5√2 युनिट, 5√2 युनिट. करेक्ट आहे का बघा. सो रिक्वायर्ड सर्कल हे गिवन सर्कल सोबत कॉन्सेंट्रिक आहे, म्हणून जे रिक्वायर्ड सर्कलचं सेंटर, जे गिवन सर्कलचं सेंटर तेच रिक्वायर्ड सर्कलचं सेंटर, आणि रिक्वायर्ड सर्कलचा एरिया गिवन सर्कलचा काय होता डबल, म्हणून गिवन सर्कलची रेडियस किती 5 तर रिक्वायर्ड सर्कलची रेडियस किती 5√2. याला तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करायला लागलं तर 5 चा स्क्वेअर 25, 2 गुणला 25 म्हणजे 50, त्याचा काय घेतला स्क्वेअर रूट √50 म्हणजे 25 × 2, 25 बाहेर घेतला तर 5√2. अरे करेक्ट आहे का, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सो रिक्वायर्ड सर्कलसाठी सर्व डेटा आता आपल्याकडे तयार झाला. काय म्हणणार बेटा आपण देअरफॉर आपल्याला फाइंड करायचं आहे इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड सर्कल. कशा टाईपनं बनेल बघा. सो आपण सांगणार फॉर रिक्वायर्ड सर्कल, फॉर रिक्वायर्ड सर्कल. रिक्वायर्ड सर्कलसाठी काय काय तयार झाला आता आपल्याकडे बघा. आपल्याकडे सेंटर आहे सेम, कारण ते काय आहे कॉन्सेंट्रिक आहे, तर सेंटर किती आहे 3,2 आणि रेडियस काय आहे बेटा रेडियस आहे आर जी आहे 5√2 युनिट. ओके कोणता फॉर्म वापरणार सेंटर रेडियस फॉर्म. कोणता फॉर्म बेटा सेंटर रेडियस फॉर्म. इथून पुढे तुम्हाला येते, कमीत कमी याची तरी स्वतः सॉल्व करायची प्रॅक्टिस करा. काय बनेल देअरफॉर x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता स्मॉल आर घ्यायचा नाही. ओके सो x मायनस h मीन्स 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर मीन्स 5√2 त्याचा काय आहे बेटा स्क्वेअर. चला सॉल्व करा. x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर किती x स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ x मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 9, 3 स्क्वेअर म्हणा लागलं तर प्लस 3 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ y मल्टिप्लाइड बाय 2. अरे बरोबर ना. प्लस किती बेटा 2 स्क्वेअर. काय अप्लाय केलं इथं a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती 25 आणि √2 चा स्क्वेअर किती 2, √2 चा स्क्वेअर किती 2. चला सॉल्व करा. सो फायनली x स्क्वेअर मायनस 6 टाइम्स ऑफ x 3 स्क्वेअर इज 9 प्लस y स्क्वेअर मायनस 4y
ओके 2 स्क्वेअर मीन्स 4 and -50 is equal to किती 0 plus 50 will become -50 25 to the 50 पॉझिटिव्ह होता अदर साइड निगेटिव्ह. फायनली इक्वेशन सांगा. इक्वेशन मध्ये आधी कोण पाहिजे एक्स स्क्वेअर नंतर वाय स्क्वेअर नंतर एक्स वाय कॉन्स्टंट इक्वल टू 0. व्हॉट इज फायनल आन्सर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -6x -4y करेक्ट आहे. 9 + 4 13 13 - 50 मीन्स -37 इक्वल्स टू किती 0. अरे करेक्ट आहे का. दिस इज इक्वेशन ऑफ सर्कल. दिस इज इक्वेशन ऑफ सर्कल. चेक दी ऑप्शन. कुठला ऑप्शन आहे बेटा. त्यांनी 37 जो आहे तो अदर साइडनं पाठवला. जाणून बुजून आपल्याला कन्फ्यूज करायसाठी काही पण केलं जाऊ शकते. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही है ना. 37 पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे अदर साइड पॉझिटिव्ह. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. बघा थोडं बेसिक जॉमेट्रीला जर आपण स्टिक राहिलो तो प्रश्न एकदम सोपी आहे. कुठं डिस्टन्स फॉर्म्युला वापरला कुठं कोऑर्डिनेट जॉमेट्रीची हेल्प घेतली लाईन्स ड्रॉ केल्या त्याच्यावर रेक्टँगल काढला त्याच्या रेक्टँगलचे व्हर्टायसेसला डायगोनल म्हटलं म्हणजे डायगोनल फॉर्म. कुठं एका एरियाचा दुसऱ्या एरियासोबत रिलेशन दिला. कुठं एरिया ऑफ सर्कल आहे कुठं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. रेडियस काढण्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर जनरली अप्लाय केलेले आहेत. त्याच्या हेल्पनं बेटा क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. 2024च्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला होता. एकदम सोपा असा प्रश्न आहे. ओके चला क्लिअर आहे का. थँक्यू. जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे.